तर राम मंडळी, आपल्याला तर माहितीच आहे, आपण आलेलो आहोत अमरनाथ यात्रेला. तर सकाळी पहाटे 4 वाजता उठून आंघोळ करून आपण निघालो आहे दर्शनासाठी. ते पाहू शकताय, ही आपली टीम आहे. आपण सकाळी उरकून बॅग वगैरे पॅक करून नाश्ता वगैरे करून निघालो आहे. चहा वगैरे घेतला आहे. तर पुढे चालून आपण लगेच निघायला लागलो. तर पाऊस चालू झाला आहे. सकाळच पाऊस चालू होता, त्याच्यामुळं रेनकोट वगैरे घेतला आहे आम्ही. तर पाहू शकता आपण गर्दी वगैरे कशी आहे, भरपूर गर्दी आहे. आणि वातावरण छान आहे, पण पाऊस असल्यामुळे थोडी थंडी वगैरे वाजती आहे. तर बघा कसला सीन दिसतो वरून, वरच्या भाज्यावरून बघतोय आपण. म्हणलं आता आपला पण एक थोडा ब्लॉग व्हिडिओ घ्यावा. त्यामुळे हे बघा अशा प्रकारे गर्दी, रस्ता थोडा खराब असल्यामुळे, अंधार असल्यामुळे सकाळी काही वाटत नव्हती एवढी गर्दी असेल. पण जसं दिवस उजाडायला लागला तसं आपल्याला गर्दी पाहायला मिळायला लागली. आणि खूप प्रमाणात लोक इकडे येत असतात. आपण पण दरवर्षी यायलाच पाहिजे. आम्ही पण आवर्जून आलो तिकडं. आणि आल्यानंतर आता असं वाटतं की आपण दरवर्षी यायला पाहिजे. तेवढं यायचं का सोपं नसतंय, पण बघू आपल्या देवाच्या मनात असेल तर येणं होईलच की. तर अशा प्रकारचे आपल्याला भरपूर प्रमाणात भंडारे असतात. त्या भंडाऱ्यामध्ये आपण जेवण वगैरे करू शकतो. पाणी वगैरे स्वच्छ असतं आणि आपण पुढच्या प्रवासाला तयार होऊ शकतो. तर आपण या ठिकाणी पाहू शकता. नंतर रस्ता वगैरे थोडा पावसामुळे थोडा जरा खराब राहतो आहे. नंतर तसं बाकी प्रकारचं छान आहे रस्ता. आणि आता या ठिकाणी आपल्याला घोड्याने जायची सुद्धा सुविधा आहे. म्हणजे जेणेकरून आपल्याला ज्यांना पाय चालता येत नाही वगैरे त्यांच्यासाठी घोड्याने जाता येतं. खेचर वगैरे म्हणतात त्यांना. तर आम्ही चालतच गेलो. तर चालता या सीन वगैरे शूट होऊन घेतला. एक नंबर सीन आहे. असं म्हणजे मनमोहून जाईल असं वातावरण, खूप भारी. आणि आम्ही जातो त्या टायमाला एक पाऊस थोडा कमी होता, त्याच्यामुळं आम्हाला पावसाने जास्त काही त्रास नाही दिला. तर आम्ही पाहताच बघता आम्ही पोहोचलो अमरनाथ मंदिरापाशी पोहोचल्यानंतर आनंद आमचा असं इतका हे झाला की गगनात मावना. कारण एवढा प्रवास करून आम्ही आलो बाबाच्या दर्शनासाठी, आणि बाबाचं साक्षात दर्शन झालं आम्हाला. एक खूप जास्त आनंद होतो आहे. आणि फायनली आपण बाबाच्या दर्शनासाठी पोचलो आहे. आणि बाबाचं दर्शन करून आम्ही आता थोडं खाली आलो. आणि नंतर शेवटला मला जाताना एकदा शेवटचा सीन घ्यावा. आणि नंतर परतीच्या प्रवासाला आम्ही सुरुवात केली. तर शेवटला जय बाबा बर्फा.